कॉम्प्युटर वापरण्यामध्ये जर परफेक्ट व्हायचे असेल तर कॉम्प्युटरच्या प्रत्येक घटकाबद्दल इत्थंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कॉम्प्युटर संचातील विविध घटक, उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, सिस्टीम युनिट, तसेच सिस्टीम युनिटमधील अंतर्गत घटक आणि त्यांचे कार्य याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तसेच आपण कॉम्प्युटरची माहिती कशात मोजतात, कॉम्प्युटरच्या मेमरीची क्षमता किती, कॉम्प्युटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे नेमके काय आणि कॉम्प्युटरची काळजी कशी घ्यायची या बाबी प्रामुख्याने पाहणार आहोत. कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर कॉम्प्युटरमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात. त्याचबरोबर माऊस आणि कीबोर्ड ऑपरेटिंग तसेच कॉम्प्युटर वापरण्यास पूर्णतः रेडी झाल्यानंतर समोर येणाऱ्या घटकांचा अभ्यास आपण याच प्रकरणाच्या शेवटी पाहणार आहोत. कॉम्प्युटरचा सुरू होणारा प्रत्येक प्रोग्राम हा त्याच्या स्वतःच्या चौकटीत सुरू होतो. यालाच प्रोग्राम विंडो असे म्हणतात. या विंडोचे विविध घटक, त्यांचे प्रकार आणि विंडोचे व्यवस्थापन शिकणार आहोत. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती ही विविध फाईल्स आणि फोल्डर्सच्या रूपात साठवलेली असते. हीच माहिती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कॉपी करणे किंवा हलवणे, नवीन माहिती तयार करणे, नको असलेली माहिती खोडणे या सर्व बाबींचा अभ्यास आपण पाहणार आहोत. पेन ड्राईव्ह, CD, DVD ही कॉम्प्युटरची बाह्य मेमरी उपकरणे आहेत. यांच्या साहाय्याने कॉम्प्युटरच्या माहितीची वाहतूक केली जाते. या बाह्य मेमरींचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. नोटपॅड हा साधा सोपा टेक्स्ट फाईलचा टायपिंगचा प्रोग्राम आहे. कॅल्क्युलेटर हा गणित करण्याचा प्रोग्राम आहे. वर्डपॅड हा डॉक्युमेंट फाईल तयार करण्याचा प्रोग्राम आहे. चित्रकलेसाठी पेंटचा प्रोग्राम वापरला जातो. गाणी ऐकण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी विंडोज मीडिया प्लेअरचा प्रोग्राम वापरला जातो. तसेच विंडोज मूव्ही मेकर या प्रोग्राममध्ये आपण स्वतःचे व्हिडिओज बनवू शकतो. विंडोज XPच्या या विविध प्रोग्राम्सबद्दल विस्तृत माहिती आपण पाहणार आहोत. आपण कॉम्प्युटरचे केले जाणारे व्यवस्थापन आणि विविध हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या केल्या जाणाऱ्या सेटिंगचा अभ्यास करणार आहोत. कॉम्प्युटरचे परिचालन व्यवस्थित व्हावे, थोड्याफार येणाऱ्या अडचणींचे त्वरित निरसन करता यावे यासाठी कॉम्प्युटर मेंटेनन्सच्या मुख्य बाबींचा समावेश केलेला आहे. या डिस्कचा अभ्यास करताना यातील प्रकरणं आणि पाठांचा क्रमाने अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे. ज्यायोगे या अभ्यासक्रमाचा विशिष्ट असा सिक्वेन्स मेंटेन होऊन तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटिंगमध्ये कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट होण्यास निश्चितच मदत होईल.